संग्रामचं अगोदर एक लग्न झालेलं होतं, म्हणजे आत्ताची जी बायको आहे त्याच्या अगोदर माझी एक दुसरी बायको होती, असं त्याची पर्सनल लाईफ तो सगळ्यांना इकडे शेअर करताना दिसतोय. चला तर मग आपण पण ऐकूया. तर इकडे डिस्कशन चाललेलं असतं. संग्राम सांगतो की मी इंजिनिअरिंगला असताना मी आधीच आमच्या कॉलेजमध्ये सांगून टाकलं की सर मला शिक्षण नको आहे, मला बॉडी बिल्डिंग करायची आहे. तर डायरेक्टरनी स्वतः सांगितलं की ठीक आहे संग्राम, तू बॉडी बिल्डिंग कर, पण ज्याच्यामध्ये असशील त्यामध्ये तू टॉपला असला पाहिजेस. त्या एकाच टॅगलाईनला मी इतकं डोक्यामध्ये ठेवलं ना. आता आम्हाला जर टॉपला जायचं असेल तर काय, मिस्टर वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स याच्यामध्येच आम्हाला टॉप करायचं होतं. तर 2001ला मी पुण्यामध्ये गेलो. तिथं गेल्यावर पण मला काही कळत नव्हतं. घरातून तर 5,000 रुपये यायचे आणि नवीन कॉलेज असल्यामुळे बऱ्याच कंपन्या देखील यायच्या. तर 2,500 रुपये रेंट जायचा, मी जिथे राहायचो. 1,000 रुपये मेसला जायचे. 1,500त मला इंजिनिअरिंगचं पूर्ण वर्ष काढावं लागायचं. मग मी जॉब करायचो, कारण आणि एक गोष्ट चांगली की मला 3,000 रुपये स्कॉलरशिप मिळालेली होती, म्हणजे स्पॉन्सरशिप. तर त्याच्यात पण माझं भागत नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस मात्र मी जॉब करायचा निर्णय घेतला आणि माझं असं झालं की 2001ला मी पुण्याला गेलो आणि तिथं गेल्यावर मला सांगितलं तू BA ला ॲडमिशन घे. जर BA मध्ये ॲडमिशन घेऊन तू जर कॉलेजला गोल्ड मेडल मिळवून दिलंस तर तुला इझिली जॉब मिळून जाईल. त्यामुळे मी BA ला ॲडमिशन घेतलं. पण 2001 पासून 2004 पर्यंत माझं काहीच घडलं नव्हतं. मी असाच होतो. आणि त्यानंतर मला पुण्यामध्ये एकच चांगली गोष्ट मिळाली, ती म्हणजे बायको. म्हणजे कोल्हापूर माझं जन्मभूमी आहे आणि पुणे म्हणजे कर्मभूमी. त्यामुळे पुण्यात माझी एकच चांगली गोष्ट घडली की बायको. मग तिला भेटायला मी रेल्वे स्टेशनवर जायचो, तिथून तिला घेऊन यायचो. पैसे जातात म्हणून चालत आणायचो. तर पॅडी म्हणतो हो, आणि तिला फिरवायला पैसे पण नसतील. तर संग्राम सांगतो फिरवायची गोष्ट माहीतच नाही ना, कारण घरामध्ये आई वडील शिक्षक, त्यामुळे घरात तसं काही वातावरणच नव्हतं. कसं फिरवायचं असतं हे पण माहित नाही. माझ्यासाठी एकच गोष्ट इम्पॉर्टंट की चला आपल्याला एक मुलगी आवडते, त्या मुलगीला आपण आवडतो, एवढी गोष्ट माझ्यासाठी बास आहे. मग तिला जर मी रेल्वे स्टेशनपर्यंत चालत जाऊन सोडून आलो ना, माझ्या डोक्यात दुसऱ्या बायकोचा विचार, ती म्हणजे जिम. कधी एकदा तिला सोडून मी माझ्या जिममध्ये जातोय आणि वर्कआउट करतोय असं मला व्हायचं. तर संग्रामची पहिली बायको म्हणजे त्याची जिम होती आणि दुसरी बायको म्हणजे ज्या मुलगीसोबत त्याचं रिलेशनशिप झालं ती मुलगी, ज्या मुलीला त्याने आयुष्यात कधी प्रपोज देखील केलं नाही, पण मुलगी म्हणजे तिला आपण आवडतोय तर लग्न करायचं, हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता. तर याच्यावरूनच कळतं की संग्रामचे विचार किती थेट आणि घरातून त्याला किती चांगले संस्कार मिळालेले आहेत. तर तुम्हाला संग्रामचं हे बिहेवियर कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.